नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम सदीक. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. BMC मुख्यालयातील कॅन्टीनवर FDAची कारवाई. नमस्कार, मी निशात आणि आपण पाहतोय व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज मध्ये आपले स्वागत. पुढील बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमधील. पाहुयात नियम आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातच आता नियमांची पाहोमल्ली झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार BMCच्या दालनात असलेल्या कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने FDAच्या आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या पथकाने थेट कारवाई केली आहे. पालिका संपूर्ण मुंबईत नियमांची सक्ती करते, मात्र स्वतःच्याच मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये अशा प्रकारे कायदा धाब्यावर बसवला जात असल्याने हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे. कारवाईत नेमके काय आढळले आणि कॅन्टीनवर कोणती कारवाई करण्यात आली याचा सविस्तर अहवाल FDA कडून लवकरच अपेक्षित आहे. या कारवाईनंतर पालिकेची प्रतिमा डागाळली आहे का? आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे मुंबई महानगरपालिका, ज्या पालिकेतून कायदे व नियमाची अंमलबजावणी न केल्याने त्यांना दंड आकारले जातात. मुंबई मध्ये अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत, त्यावर पालिकेचा नियंत्रण असतो. पालिकेकडनं कायदे आणि नियमाची अनदेखी केली गेल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाते. ह्याच मध्ये एक FDA तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा FDAच्या माध्यमातून अनेक ठिकठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. जसे शालीमार झालं, नूर मोहम्मदी झालं, पारशी डेअरी झाली, अशा अन्य अनेक जे नामकीन डेअरी आणि हॉटेल होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आपल्या माध्यमातून व्हॉइस ऑफ इंडिया न्यूजच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या दालनात असलेली कॅन्टीन या परिसरातच थेट नियमाला ठेंगा दाखवला जात असल्याची बातमी आपण या ठिकाणी उचलून धरली होती आणि त्यानंतर FDAच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई करण्यात आली. परंतु कारवाई कायमस्वरूपी करण्यात आली किंवा तात्पुरता करण्यात आली, हा मोठा प्रश्न या ठिकाणी होता. आणि मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीन मध्ये FDAने जी कारवाई केलेली आहे, आपल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे थेट लायसन परवाना रद्द करण्यात आलेला आहे, अशी ही माहिती मिळालेली आहे. कॅमेरामॅन प्रियंका सांग, मुंबईहून व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज साठी सलीम सदीक.